पुणे सार्वजनिक गणेशोत्सवात देखावे सादर करण्याची परंपरा कायम ठेवत श्री संत तुकाराम महाराज मंडळातर्फे सामाजिक प्रश्नावर जिवंत देखावा छत्रपती शासन पुन्हा यावे सादर केला, ज्यात तरुणाई कशी व्यसनाधीनच्या आधारे जातीये आणि त्यामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न यावर भाष्य करण्यात आले। परिसरातील नागरिकांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली। सरचिटणीस भाजपा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे डॉक्टर अजय दुधाने यांच्यातर्फे गणपती बाप्पाची आरती करण्यात आली। तसेच मंडळाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। काल अत्याचार चाललेत त्यावर कठोर शासन हे का नाही होत? खरं तर या लोकांना शासन हे झालंच पाहिजे। या राज्यातील मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना याचे काहीच गांभीर्य आहे की नाही? मराठी मातीतील प्रत्येक बंधू आणि भगिनींना हवाय पुन्हा एकदा छत्रपतीचे शासन, पुन्हा हवाय छत्रपतीचे शासन। सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। फर्ग्युसन कॉलेज रोडवरील संत तुकाराम पादुका मित्र मंडळ यंदाचा 81 वर्ष पूर्ण करून 82 वर्षात पदार्पण करत आहे। दरवर्षी एक वेगळेपण सादर करणं ही त्यांची नेमकी आपण काय म्हणूयात त्याला कला आहे। पण या वर्षीचा देखावा अतिशय सुंदर मार्मिक असा देखावा सादर केलेला आहे। मला इथे एक वाक्य सांगावंसं वाटतं, कला संस्कृती वारसा इथे न काही उणे, अवघ्या विश्वात दिसेल शोभुनी असे आमुचे पुणे। असं हे पुणे शहर आहे आणि या पुणे शहराला सध्या व्यसनाधीनतेचा विळखा लागलेला असताना आपण पाहतोय की तुकाराम पादुका मित्र मंडळाने अतिशय छान देखावा की छत्रपती शासन पुन्हा यावं, महाराजांच्या माध्यमातून मी देखावा स्वतः पाहिला। त्या कलाकारांनी ज्या पद्धतीने आत्मीयतेने आणि आपल्या काम करून त्यांनी जो मेसेज, जो संदेश समाजापर्यंत देण्याचा प्रयत्न करतायत, राम घायतिडक यांनी हा जो केलेला प्रयत्न आहे त्यांना आणि त्यांच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा। पाश्चिमात्य संस्कृतीमुळे जो काही नंगानाथ चाललाय, जो काही व्यसनाधीनतेकडे तरुण वर्ग वळतोय, याच्यातनं महिला जी काही असुरक्षितता वाटते महिलांना, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय महिलांना की आता परत एकदा छत्रपती शासन यायला हवं, जेणेकरून महिला परत सुरक्षित होतील। कारण आता जे काही राजकीय मंडळी आहेत त्यांच्याकडे त्यांना म्हणावं असं काही कायदे नाहीत की जेणेकरून त्या सेफ स्वतःला फील करू शकतील। तरी परत एकदा त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य मिळावं, वैयक्तिक त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचं काम करण्यात यावं, अहोरात्री अपरात्री ते काही काम करत फिरत असताना त्यांना सेफली वाटलं पाहिजे। अशा स्वरूपाचं परत एकदा शासन यायला पाहिजे जेणेकरून त्या सेफ होतील। हा आपण एक जिवंत देखाव्याच्या स्वरूपात आपण एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे समाजाला।